Today we can study the Negishi coupling reaction because the coupling involves the alkyl halide and organozinc compound. The reaction is in between alkyl halide and organozinc compound. Hence, this coupling is discovered by Negishi and also he is winner of Nobel Prize in 2010. In this reaction, what happened? We can take the organo zinc compound. This is the organo zinc compound. Here, R1 is an alkyl compound bonded towards zinc. Zinc is a metal, and zinc along with X dash. X is an any halide. बघा काय लागतं आपल्याला निगेशी कपलिंग जर रिएक्शन करायची असेल तर आपल्याला रिक्वायरमेंट काय आहे, एक ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड. ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड म्हणजे काय, कार्बन कंटेनिंग ऑर्गॅनिक कंपाऊंड, झिंकला एक बॉन्ड तयार केलेला ऑर्गॅनिक कंपाऊंड, त्याच्यामध्ये हा झिंक जो आहे, झिंक हा टू डायव्हॅलेंट आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल झिंक क्लोराईड ZnCl2 हे अशा प्रकारे झिंक हा 2 क्लोरीनला अटॅच होतो. सिमिलरली एक क्लोरीन आपण रिप्लेस केलो एखाद्या अल्किल ग्रुपनं. आता इथं अल्किल ग्रुप कोण आहे, R1, तर मला मिळेल काय, ऑर्गेनो झिंक कंपाऊंड. आता एक्स कोणता पण घेऊ शकतो आपण, क्लोरीन, ब्रोमीन, फ्लोरीन. फ्लोरीन शक्यतो घेत नाही, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. त्याच्यानंतर स्युडो हॅलाइड्स. फॉर एक्झाम्पल स्युडो हॅलाइड्स म्हणजे कोणते, ट्रिप्लेट, ह्याला आपण म्हणतो स्युडो हॅलाइड्स. हे आपण एक्सच्या ठिकाणी घेऊ शकतो. ओके. त्याच्यानंतर ह्याची रिएक्शन आपण कोणावर करणार आहोत, तर ह्याची रिएक्शन आपण करणार आहोत अल्किल हॅलाइडवरती. अल्किल हॅलाइड म्हणजेच अल्किल म्हणजे आर ग्रुप, हॅलाइड म्हणजे एक्स ग्रुप, ह्याच्यावरती आपण रिएक्शन करणार आहोत इन प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम. पॅलाडियम इज अन कॅटलिस्ट. ओके, in presence of palladium is an catalyst. Sometimes we can use another one catalyst, that is the nickel. Then what happen? Then these R and these R1 will couple with each other to form the alkane as the final product. To form the alkane is an final product. Because of this coupling reaction synthesis by Negishi, hence he is the winner of 2010 Nobel Prize in Chemistry. समजते आपल्याला काय करायचे आहे, अगदी सिंपल रिएक्शन आहे जे मी आता पुढे स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगतो. ओके. Then okay, here the very first is the oxidative addition. प्रत्येक ठिकाणी ही स्टेप होतीच, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन. काय होते ऑक्सिडेटिव्ह ॲडिशनमध्ये, तर आपला इथं कॅटलिस्ट जो घेतलेला आहे तो कोणता आहे, येस, बीस ट्रायफिनिल फॉस्फिन पॅलाडियम. बीस म्हणजे 2, PPS3 PPS3. ट्रायफिनिल म्हणजे किती फिनिल आहे, त्याच्यामध्ये 3 फिनिल आहेत, त्यामुळे ट्रायफिनिल. आणि फॉस्फरसला आपण म्हणतो ट्रायफिनिल फॉस्फरस, ज्याला आपण म्हणतो ट्रायफिनिल फॉस्फिन. म्हणजे 20 ट्रायफिनिल फॉस्फिन पॅलाडियम हा आपला कॅटलिस्ट झाला. ह्याला आपण नंबर दिले काय, 1 नंबर. हा कॅटलिस्ट तुमच्या अल्किल हॅलाइडवरती रिएक्ट होईल. हा कॅटलिस्ट काय होईल, तुमच्या अल्किल हॅलाइडवरती रिएक्ट होईल. अल्किल हॅलाइड कोण आहे तर, म्हणजे तुम्ही कोणता घेऊ शकताय, तो अल्किल हॅलाइड तुम्ही चूज करू शकताय. फॉर एक्झाम्पल फ्लोरोबेन्झिन, फॉर एक्झाम्पल आयडोबेन्झिन, किंवा तुम्हाला हे अवेलेबल नसेल तर मिथिल क्लोराईड किंवा मिथिल ब्रोमाइड एक्सेट्रा, असं कोणताही तुम्ही अल्किल हॅलाइड घेऊ शकताय. ह्या स्टेपमध्ये काय होतं, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होती. कशी ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होती, तर पॅलाडियमचा ऑक्सिडेशन स्टेट 0 असताना पॅलाडियम हा 2 बॉन्ड तयार करतो, म्हणजे व्हॅलेन्सी त्याची आहे 2. जेव्हा हा R बॉन्ड X हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा काय होईल, हा पॅलाडियम हा आरला पण घेईल आणि हा पॅलाडियम एक्सला पण घेईल. त्यामुळे त्या पॅलाडियमची ऑक्सिडेशन स्टेट काय होती, आता इन्क्रीज होती, आणि ती ऑक्सिडेशन स्टेट किती होती, +2 होती. आणि हा +2 झाल्यानंतर पॅलाडियम किती बॉन्ड तयार करू शकतो, 4 बॉन्ड तयार करू शकतो. 2 PPS3 वरती ॲज इट इज होते ते ॲज इट इज, प्लस R आणि X हे नंतर आलेल्या स्पेसिसवर आहे. ओके. मग इथं एक्स जो घेणार आहे आपण, तर काही एक्स वरती रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स असते. म्हणजे काय की आयोडीन घेतला तर रेट ऑफ रिएक्शन व्हेरी फास्ट होती. त्याच्यानंतर ट्रिपलेट घेतला तर त्याच्यापेक्षा रेट ऑफ रिएक्शन थोडी स्लो, त्याच्यापेक्षा थोडी स्लो ब्रोमीन घेतला तर, आणि सगळ्यात स्लोवर रेट कुठं असतो, क्लोरीन घेतला असेल तर.
समजलं. अशा प्रकारे आपण ह्या हायलाईटचा पण रिलेटिव्ह रेट हा आहे. आता आपण बघणार आहोत स्टेप 2. स्टेप 2 मध्ये काय होतं बघा. स्टेप 2 इज दी ट्रान्समेटालेशन. ट्रान्समेटालेशन मी तुम्हाला पहिला पण सांगितलंय. ट्रान्समेटालेशन म्हणजे काय की एका रिएक्टिंग सिस्टीममध्ये दोन मेटल्स आहेत. मेटल्स आहेत म्हटल्यावरती ते कुणाला तरी लिगांडनं बाउंड केलेले आहेत, लिगांडला अटॅच असणार आहेत. हे दोन मेटल काय करतात ह्या स्टेपमध्ये, एक मेटलचा लिगांड हा दुसऱ्या मेटलच्या लिगांडवरती काय करतो, एक्सचेंज करतो. काय करतो, त्याला एक्सचेंज करतो. त्या स्टेपला आपण म्हणणार आहोत ट्रान्समेटालेशन स्टेप. बघा कशी स्टेपमध्ये कशा प्रकारे मेटल्स एक्सचेंज होतात. आता इथं बघा, हा 3 नंबर जो मागच्या स्टेपमध्ये फायनल प्रोडक्ट होता, तो आता सेकंड स्टेपमध्ये म्हणजे ट्रान्समेटालेशनमध्ये काय होतं, हा पॅलाडियम ज्याचा ऑक्सिडेशन स्टेट 2 आहे, आर आणि एक्स हे तिचे लिगॅन्ड्स आहेत. सुरुवातीचे लिगॅन्ड्स काय होते, ट्रायफिनिल फॉस्फिन्स होते. तर हा कंपाऊंड तुमच्या ऑर्गॅनो झिंक कंपाऊंडवरती रिएक्ट होईल. ऑर्गॅनो झिंक कंपाऊंडवरती रिएक्ट होईल तेव्हा काय होईल, हा जो तुमचा R1 आहे, येस, हा तुमचा R1 आहे, तो हा पॅलाडियमकडे जाईल. कुणाकडे जाईल, हा पॅलाडियमकडे जाईल. आणि जो तुमचा एक्स आहे पॅलाडियमला अटॅच असणारा, तर तो निघून जाईल आणि झिंककडे जाईल. कुणाकडे जाईल, झिंककडे जाईल. जेव्हा हे एक्सचेंज होईल ह्या स्टेपला आपण म्हणणार आहोत ट्रान्समेटालेशन. ऑक्सिडेशन म्हणजे काय बघितलं तुम्ही, पॅलाडियम किंवा मेटलचा ऑक्सिडेशन स्टेट वाढतो, त्याला आपण म्हणतो ऑक्सिडेशन स्टेट. ओके. ट्रान्समेटालेशन म्हणजे काय, पॅलाडियम हा एक मेटल आहे, झिंक सुद्धा मेटल आहे. ह्या दोन्ही मेटलचे लिगांड एकमेकावरती एक्सचेंज करतात, त्या स्टेपला आपण म्हणणार आहोत ट्रान्समेटालेशन स्टेप. जेव्हा ही ट्रान्समेटालेशन स्टेप होईल तेव्हा आपल्याला आर आणि R1 ग्रुप हे एकमेकाच्या अपोजिट साईडला असतात. आणि एकमेकाच्या अपोजिट साईडला जेव्हा असतात त्याला आपण तेव्हा काय म्हणतो, ट्रान्स कॉम्प्लेक्स, ट्रान्स पॅलाडियम कॉम्प्लेक्स. ओके. आता माहीत असेल तुम्हाला पुढच्या स्टेपमध्ये काय होतं, तर स्टेप 3 मध्ये होतं रिडक्टिव्ह एलिमिनेशन. काय होतं, रिडक्टिव्ह एलिमिनेशन. ओके. बघा ह्या स्टेपमध्ये काय होतं, तर रिडक्टिव्ह एलिमिनेशन होतं. कसं होतं रिडक्टिव्ह एलिमिनेशन, तर बघा, हा तुमचा पॅलाडियम जो आहे, हा पॅलाडियम, त्याला आर ग्रुप आहे. हा पॅलाडियम आणि आर ग्रुप हे दोन काय होईल, हा बॉन्ड ब्रेक होईल. ओके. सिमिलरली पॅलाडियम आणि तुमचा R1 ह्यांच्यामधला सुद्धा बॉन्ड काय होईल, ब्रेक होईल. त्यामुळे काय होईल, हा आर ग्रुप आणि हा R1 ब्रेक झाल्यामुळे त्याला स्टॅबिलिटी अक्वायर करण्यासाठी त्याला काय करावं लागणार आहे, बॉन्ड फॉर्म करावे लागणार आहेत. त्यामुळे काय करतील, हा आर आणि तुमचा R1 एकमेकावरती कपल होतील. कपल म्हणजे काय, एकमेकावरती अटॅच. त्यामुळे ते दोघांनी काय होईल, बॉन्ड तयार करतील एकमेकाबरोबर आणि आपल्याला मिळेल काय, प्रोडक्ट आर बॉन्ड R1. त्याला आपण म्हटलेलं आहे 6 नंबर. आणि तुमचा शिल्लक काय राहतो, तो पॅलाडियम, येस, PPS3 वरती आणि खालती PPS3. म्हणजे कोणता आहे तुमचा कॅटालिस्ट, दॅट इज दी पॅलाडियम 0 PPS3 आणि PPS3 खालती. त्याला आपण म्हटलेलं आहे 1 नंबर. म्हणजे कॅटालिस्ट जो आहे तो परत काय झालेला आहे, रिजनरेट झालेला आहे. ह्या रिएक्शनला आपण म्हणणार आहोत काय, यस, निगेशी कपलिंग रिएक्शन. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, निगेशी कपलिंग रिएक्शन. ओके. हे खालची काय नाही बघितलं चालेल, हे फक्त थोडं तुम्हाला समजण्यासाठी होतं. पण हे वरचं जे आहे ते मी स्वतः तयार केलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. पण जनरली हे स्टेप वाईज म्हणजे कपलिंग रिएक्शन हे स्टेप वाईज नसतात. कारण की कॅटालिस्ट रिजनरेट होतो म्हणजे काय होतो तो, येस, तर तो रिजनरेट होतो याचा अर्थ असा की तो परत रिव्हर्सिबल स्टेप असावी त्यात. त्यामुळे हे दाखवण्यासाठी आपण अशा प्रकारे सर्कल यूज करतो. बघा काय होतं सुरुवातीला, तर हा तुमचा कॅटालिस्ट आहे पॅलाडियम, बरोबर. ह्यालामध्ये एल म्हणजे कोण आहे, लिगांड. लिगांड म्हणजे कोण आहे, ट्रायफिनिल फॉस्फिन. इथे एल म्हणजे लिगांड आहे, लिगांड म्हणजे कोण असतो, तो ट्रायफिनिल फॉस्फिन. ओके. ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहोत, अल्किल हॅलाइडवर करणार आहोत. ह्याची रिएक्शन आपण कुणावर करणार आहोत, अल्किल हॅलाइड. आर बॉन्ड एक्स, जो आर दाखवला आहे तो रेडनं दाखवलेला आहे आणि एक्स जो दाखवला आहे तो ब्लूनं दाखवला आहे. जेव्हा या दोघांची रिएक्शन होईल तेव्हा काय होईल, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होईल. म्हणजे आर एक्स ह्याची ॲडिशन ह्या पॅलाडियम कॉम्प्लेक्सवरती होईल. त्याला आपण म्हणतो काय, ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन. मग ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन होताना काय होईल, बघा, हा आर बॉन्ड पॅलाडियमला अटॅच आहे, रेडने दाखवलेला आहे, आणि एक्स हा पॅलाडियमला अटॅच आहे. आणि पॅलाडियमचं ऑक्सिडेशन स्टेट काय झालं, 0 to +2.
झिरोपासून किती झालं +2 झाला. ओके, पुढच्या स्टेपमध्ये काय करणार आहोत, ह्या कॉम्प्लेक्सची रिएक्शन आपण करणार आहोत कुणाबरोबर, तर ऑर्गॅनो झिंक कंपाऊंडवरती. कुणावर करणार आपण, ऑर्गॅनो झिंक कंपाऊंडवरती. मग ऑर्गॅनो झिंक कंपाऊंड कोण आहे, तर R1ZnX डॅश, R1ZnX डॅश. मग ह्याची रिएक्शन करताना काय होईल, तर ट्रान्समेटॅलेशन होईल. ट्रान्समेटॅलेशन म्हणजे काय, की R1 जो ग्रुप आहे तर तो पॅलाडियमकडे जाईल. ओके, आणि एक्स जो ग्रुप आहे, हा जो एक्स ग्रुप आहे तो कोणाकडे येईल, झिंककडे येईल. त्यामुळे मला काय मिळेल, ZnX डॅश हा आपल्याला काय मिळेल ॲज अ बाय प्रोडक्ट. ZnX डॅश किंवा ZnX डॅश एक्स हा आपल्याला काय मिळेल, बाय प्रोडक्ट मिळेल. मग ह्या दोघांचा प्रोडक्ट कोणता मिळाला, तर मला प्रोडक्ट मिळाला अशा प्रकारे, पॅलाडियमला अटॅच R बॉन्ड आणि पॅलाडियमला अटॅच R1 डॅश, जे रेड आणि ग्रीन दाखवलेलं आहे. ओके, पुढची स्टेप आहे रिडक्टिव्ह इलिमिनेशन. म्हणजे हे पॅलाडियम 2 जो आहे तो ऑक्सिडेशन स्टेट खूप काय म्हणतो त्याला, स्टॅबिलिटी कमी असते. स्टॅबिलिटी कमी असल्यामुळे तो कुणात येईल, स्टेबल कॉम्प्लेक्समध्ये येईल. मी स्टेबल कॉम्प्लेक्स म्हणजे त्याचा कोणता आहे पॅलाडियमचा, तर पॅलाडियम 2 पेक्षा पॅलाडियम 0 हा मोर स्टेबल आहे. त्यामुळे पॅलाडियम 2चं पॅलाडियम 0 मध्ये कन्वर्ट होत असताना इलिमिनेशन होतं. कोणाचं इलिमिनेशन होतं, तर लिगँडचं होत नाही, तर इलिमिनेशन होतं अल्किल ग्रुपचं. जे रेड आणि ग्रीन आहेत ते दोघांचं इलिमिनेशन होईल आणि ते दोन्ही काय होईल, कपल होतील आणि आपल्याला मिळेल प्रोडक्ट काय, R बॉन्ड R1. ओके, आणि जो तुमचा कॅटलिस्ट होता तो परत काय झाला, रिजनरेट झाला. आणि अशी जोपर्यंत तुमचे रिएक्टंट संपत नाहीत तोपर्यंत ही रिएक्शन एकदा सुरू केली की जोपर्यंत तुमचं प्रोडक्ट तयार होत नाही कम्प्लीट तोपर्यंत रिएक्शन ही सुरूच राहते. त्यामुळे याला आपण म्हणतो काय, येस, रिव्हर्सिबल रिएक्शन. ही आहे निगेटिव्ह कपलिंग रिएक्शन. समजलं तुम्हाला. पेपरमध्ये जर असं म्हणजे थेअरी होत नाही, तुमची मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर होतात त्यामुळे इतकं काय असं विचारत नाहीत. पण जर तुमची थेअरी एक्झाम झाली असती तर तुम्हाला अशी डायग्राम काढून जर तुम्ही लिहिलात सगळं एक्सप्लेनेशन तर तुम्हाला आउट ऑफ आउट मार्क मिळतील. आणि जे मी पहिल्यांदा सांगतो स्टेप वाईज ते फक्त तुम्हाला समजण्यासाठी. जनरली ते चुकीची पद्धत आहे पण तुम्हाला जास्त समजण्यासाठी मी ते शिकवतोय. ठीक आहे, आता आपण बघूया शेवटची कपलिंग रिएक्शन, दॅट इज दी सोनागाशिरा कपलिंग रिएक्शन. बघा, सोनागाशिरा कपलिंग रिएक्शन मध्ये आपल्याला काय लागणार आहे. हियर द सोनागाशिरा कपलिंग रिएक्शन इज अन क्रॉस कपलिंग रिएक्शन यूज टू फॉर्म कार्बन कार्बन बॉन्ड. बघूया पुन्हा करायची क्रॉस कपलिंग. तर इथं रिक्वायरमेंट आहे सगळ्यात पहिल्यांदा पॅलाडियम कॅटालिस्ट. रिक्वायरमेंट आहे पॅलाडियम कॅटालिस्ट अँड सॉल्ट क्युप्रस हॅलाइड. एक आपल्याला इथं आणखी एक सॉल्ट घालावा लागतो, क्युप्रस हॅलाइड. ओके, हियर द कार्बन कार्बन बॉन्ड बिटवीन टर्मिनल अल्काइन टू एन अरिल और विनिल हॅलाइड कपल्स ऑक्युर इन प्रेझेन्स ऑफ पॅलाडियम कॅटालिस्ट. म्हणजे रिक्वायरमेंट बघा इथं काय आहे, तर अल्किल हॅलाइड कोणता आहे, अल्किल हॅलाइड. मग अल्किल हॅलाइड कोणता घेऊ शकताय तुम्ही, तर अल्किल हॅलाइड तुम्ही घेऊ शकताय क्लोरोबेन्झिन, ब्रोमोबेन्झिन, त्याच्यानंतर आयडोबेन्झिन, काही वेळेला फ्लोरोबेन्झिन अशा प्रकारे, किंवा एखादा विनिल हॅलाइड. विनिल हॅलाइड म्हणजे काय, येस, तर मी त्याचं स्ट्रक्चर काढतो. बघा तुम्हाला लक्षात येते का विनिल हॅलाइड स्ट्रक्चर. हा आहे सिम्पलेस्ट विनिल हॅलाइड, हा काय आहे सिम्पलेस्ट विनिल हॅलाइड. अशा प्रकारचा तुम्ही अल्किल हॅलाइड घेऊ शकताय. ह्याची रिएक्शन आपल्याला कुणावर करायची आहे, ह्याची रिएक्शन आपल्याला करायची आहे तर अल्काईनवरती. कुणावरती करायची आहे, अल्काईन. अल्काईन म्हणजे काय, तर कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याला आपण म्हणतोय अल्काईन. कार्बन कार्बन सिंगल बॉन्डला आपण म्हणतो अल्केन, कार्बन कार्बन डबल बॉन्डला आपण म्हणतो अल्किन, आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डला आपण म्हणतो काय, अल्काईन. मग अल्काईन पण कसा असावा, येस, अल्काईन पण कसा असावा, तर अल्काईनचे दोन प्रकार पडतात, एक टर्मिनल अल्काईन आणि नॉन टर्मिनल अल्काईन. इतर जर आपल्या सोनागाशिरामध्ये कपलिंग ज्याची रिएक्शन करायची आहे त्याला आपण म्हणायचे आहे, त्याला आपण कोणता अल्काईन घ्यावा लागणार आहे, तर टर्मिनल अल्काईन. पण टर्मिनल अल्काईन म्हणजे काय, टर्मिनल म्हणजे जिथनं सुरुवात होती त्या अल्काईन. म्हणजे इथं H आहे, पुढं कार्बन आहे, म्हणजे हा जो एक्झाम्पल आहे तो आहे टर्मिनल अल्काईन. कोणता आहे तो, टर्मिनल अल्काईन. बघा टर्मिनल अल्काईन म्हणजे काय, आता मी परत एक एक्झाम्पल देतो. बघा
ओके, हा मला सांगा, तुम्ही स्वतःचं म्यूट काढू शकताय, हा टर्मिनल आहे की नॉन टर्मिनल आहे? हे जे मी स्ट्रक्चर काढलेलं आहे तो टर्मिनल अल्काइन आहे की नॉन टर्मिनल आहे? येस, कोण सांगू शकाल? अरे झोपलाय की काय? हे जे स्ट्रक्चर काढलेलं आहे ते टर्मिनल अल्काइन आहे की नॉन टर्मिनल अल्काइन आहे? येस, 18 जण आहात. कुणाला सांगता येत नाही? हा बोला, कासार किरण बोला, कोणता आहे, टर्मिनल की नॉन टर्मिनल की नॉन टर्मिनल? टर्मिनल. येस, अनुजा पाटील, अश्विनी देसाई, तहसीलदार ज्योति मखदूम, यस, किशोरी चव्हाण, यस. तर बघा, नॉन टर्मिनल. नॉन टर्मिनल, यस. हे जे एक्झाम्पल होतं ते होतं नॉन टर्मिनल अल्काइनचं. टर्मिनल अल्किन म्हणजे काय, जिथं कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड पहिल्याच कार्बनला असतो त्याला आपण म्हणायचं आहे यस टर्मिनल कार्बन. पण इथं जर बघितला तर इथं हा पहिला कार्बन आहे ह्या साईडनं आणि इथून बघितला तर हा पहिला कार्बन आहे. 2 नंबरच्या पोझिशनला हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड आहे. ह्याला आपण म्हणणार आहोत नॉन टर्मिनल अल्काइन. ह्याला आपण काय म्हणणार आहोत, नॉन टर्मिनल अल्काइन. ओके, तर हा कुठे येतो, ओनली दी टर्मिनल अल्किन. त्यामुळे हा जो दुसरा घेतलेला आहे हा आपल्याला चालत नाही. तर आपल्या रिक्वायरमेंट कोण आहे, तर आपल्या रिक्वायरमेंट ओनली धिस HC म्हणजे पहिलाच कार्बन असणारा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, अशाच फक्त तुम्ही काय घेऊ शकताय, टर्मिनल अल्काइन घेऊ शकताय. नॉन टर्मिनल अल्काइन घेतला तर सोनागाशीला कपलिंग रिॲक्शन होणार नाहीये. ओके, आता पुढे जाऊया आपण. तर the coupling reaction between alkyl halide with the terminal alkyne in presence of caladium catalyst and the another one salt, that is the cuprous halide, to form the coupling reaction of R1 and the alkyne. R1 and the alkyne. जो मी रेड पार्ट दाखवलेला आहे तेवढाच बॉन्ड इथे काय झालेला आहे, कपल झालेला आहे. R1 बॉन्ड C बरोबर, ट्रिपल बॉन्ड CR2. अशा प्रकारे आपल्याला प्रोडक्ट मिळेल. ठीक आहे, आता बघा पुढे काय होतं ते, दी मेकॅनिझम जर बघितला तर काय होतं बघा. मेकॅनिझममध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण घेणार आहोत कॅटलिस्ट परत सेम ठेवलेलं आहे. पॅलाडियम बीस ट्रायफिनिल फॉस्फिन पॅलाडियम कॅटलिस्ट, हा आहे 1 नंबर. ह्याची रिएक्शन आपण कोणावर करणार आहोत, यस अल्किल हॅलाइडवर केल्यामुळे काय होईल, हा R1X बॉन्ड ब्रेक होईल. R1 ह्या पॅलाडियमकडे अटॅच होईल, X सुद्धा काय होईल, पॅलाडियमकडे अटॅच होईल आणि मला मिळेल काय, 3 नंबरचा हा इंटरमिडिएट. ओके, सायमल्टेनियसली मी अजून एक रिएक्शन करणार आहे दुसऱ्या राऊंड बॉटम फ्लास्कमध्ये. काय करणार आहे मी त्याच्यामध्ये, तर क्युपरस हॅलाइड घेणार आहे आणि क्युपरस हॅलाइडला नंबर दिलेला आहे 4. ह्या क्युपरस हॅलाइडची रिएक्शन मी कुणावर करणार आहे, टर्मिनल अल्काइन H बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड CR3. ह्याला आपण म्हणणार आहे काय, टर्मिनल अल्काइन. टर्मिनल अल्काइनवरती आपण रिएक्शन केल्यानंतर इथं एक पाय कॉम्प्लेक्स तयार होईल कॉपरचा. त्याला नंबर दिलेला आहे मी 6 नंबर. कोणता आहे, पाय कॉम्प्लेक्स आहे. ओके, पाय कॉम्प्लेक्सला आपल्याला अरेंज करण्यासाठी मला इथं बेस यूज करावा लागणार आहे, यस टर्शरी अमाइन. हा टर्शरी अमाइन काय करेल, हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट करेल आणि टर्शरी अमाइन हा प्रोटॉन अब्स्ट्रॅक्ट केल्यामुळे काय होईल, मला हा 7 नंबरचा इंटरमिडिएट मिळेल. काय मिळेल, हा 7 नंबरचा इंटरमिडिएट. मग आता मला रिक्वायरमेंट आहे 3 नंबर आणि 6 नंबर, म्हणजे सॉरी 3 नंबर आणि 7 नंबर ह्या दोघांची रिएक्शन मी करणार आहे. बघा हा 3 नंबर घेतलेला आहे इथे
आणि हा 7 नंबर घेतलेला आहे इथे. ओके, ह्या दोघांची रिएक्शन करणारे आणि इथं होणार कोणती स्टेप? येस, ट्रान्समेटालेशन. ट्रान्समेटालेशन म्हणजे दोन मेटलचे जे काही लिगँड्स आहेत एकमेकावरती एक्सचेंज करतील, त्या स्टेपला आपण म्हणणार काय आहोत? ट्रान्समेटालेशन स्टेप. बघा, हा पॅलाडियमचा जो लिगँड आहे एक्स आणि कॉपरचा जो लिगँड आहे हा एकमेवच लिगँड आहे कॉपरचा, ते काय करतील? एक्सचेंज करतील. हा कॉपरचा लिगँड जाईल पॅलाडियमकडे आणि पॅलाडियमचा लिगँड येईल एक्स हा कॉपरकडे आणि मला मिळालं काय? CuX ॲज अ बाय प्रोडक्ट. आणि आपल्याला मिळाला प्रोडक्ट कोणता मग फायनल? R1 पॅलाडियम C ट्रिपल बॉन्ड C R2 आणि त्याचे लिगँड्स जे आहेत ते ऑलरेडी ट्रायफिनिल फॉस्फेट, ह्याला आपण म्हणणार आहोत 8 नंबर. पुढच्या स्टेपमध्ये काय होईल आता? येस, पुढच्या स्टेपमध्ये काय होईल? तर ते इंटरचेंज होतील इनटू दी सिस. इंटरचेंज होतील ते सिस. कसे इंटरचेंज होतील? तर बघा, इथं जो R1 ग्रुप होता, हा जो R1 ग्रुप होता, हा R1 ग्रुप ह्या ग्रुपला इथे शिफ्ट होईल आणि हा PPS3 जो ग्रुप होता तो कुठे शिफ्ट होईल? R1च्या ठिकाणी शिफ्ट होईल आणि मला मिळालं काय? सिस. हा 8 नंबरच आहे पण याला नाव दिलेलं आहे सिस. मगाशी होता R, हा ट्रान्स होता, पण इथं आहे 8 नंबर हा सिस. आणि जेव्हा ते सिस फॉर्ममध्ये जातील तेव्हा तिथे काय होईल? रिडक्टिव्ह इलिमिनेशन होईल. रिडक्टिव्ह इलिमिनेशन म्हणजे काय? पॅलाडियमचा 2 ऑक्सिडेशन स्टेट अनस्टेबल असतो, तो कशामध्ये कन्वर्ट होईल? येस, तर तो कन्वर्ट होईल पॅलाडियम 0 मध्ये. त्यामुळे त्याचा कॅटालिस्ट ॲज इट इज तयार होईल, रिजनरेट होईल कॅटालिस्ट आणि हा R1 हा कुठे शिफ्ट होईल? तर ह्या कार्बनकडे शिफ्ट होईल आणि मला काय मिळेल मग? बघा, R1 C ट्रिपल बॉन्ड C सिंगल बॉन्ड R2 हा आपल्याला प्रोडक्ट मिळेल. दिस रिएक्शन इज कॉल्ड ॲज सोनागाशिरा कपलिंग रिएक्शन. ओके, समजलं असेल तुम्हाला सर्वांना. आता मी पुढे जातो. तर तुम्हाला समजण्यासाठी सोनागाशिरा दाखवली होती, पण जनरली सोनागाशिरा रिएक्शन दाखवण्यासाठी सर्कल यूज करतात. मी परत तुम्हाला सर्कलच्या स्वरूपामध्ये परत एकदा एक्सप्लेन करतोय. बघा काय काय रिक्वायरमेंट आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा रिक्वायरमेंट आहे ए म्हणजे कोण आहे? तुमचा कॅटालिस्ट. ए म्हणजे काय आहे? तुमचा कॅटालिस्ट. कॅटालिस्टची रिएक्शन आपण कोणावर करणार आहोत? येस, अल्किल हॅलाइडवरती करणार आहोत. ह्या स्टेपला आपण म्हणतो काय? ऑक्सिडेटिव्ह ॲडिशन. ऑक्सिडेटिव्ह ॲडिशनमध्ये काय होतं? R1 आणि X मधला बॉन्ड ब्रेक होतो आणि R1 पॅलाडियमला जाऊन अटॅच होतो, X सुद्धा पॅलाडियमला जाऊन अटॅच होतो आणि मला अशा प्रकारे बी मोलिक्यूल मिळतो. काय मिळतो मला? बी मोलिक्यूल मिळतो. झालं. ओके, इथं आपल्याला थांबायचं आहे. आता आपण जाणार आहोत कोणत्या? खालच्या सर्कलकडे जाणार आहोत. खालच्या सर्कलमध्ये बघा काय आहे? येस, तर खालच्या सर्कलमध्ये आहे आपल्या इथे तर CuX. कोण आहे तुमचा? CuX म्हणजे क्युपरस हॅलाइड. क्युपरस हॅलाइडचे रिएक्शन आपण कुणावर करणार आहोत? तर तुमच्या कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जो आहे टर्मिनल. टर्मिनल म्हणजे काय? की जो ट्रिपल बॉन्ड आहे तो पहिल्याच कार्बनला असेल त्याला आपण म्हणतो टर्मिनल कार्बन. ओके, तर तो टर्मिनल कार्बनवरती रिएक्ट झाल्याचं काय होईल? मला इथे कॉपरचा पाय कॉम्प्लेक्स तयार होईल. ओके, पाय कॉम्प्लेक्सवरती मी घेणार आहोत बेस R3N म्हणजे टर्शरी अमाइन. ह्या बेसवरचे लोन पेअर असतात, ते लोन पेअर ह्या प्रोटॉनला अब्स्ट्रॅक्ट करतील आणि मला अशा प्रकारे एक सॉल्ट बाहेर पडेल ॲज अ बाय प्रोडक्ट. हा मला काय याची आवश्यकता नाही आहे. मला आवश्यकता कुणाची आहे? तर कॉपर कॉम्प्लेक्सची. म्हणजे हा कॉपर जो होता हायड्रोजन गेल्यामुळे तो कॉपर कार्बनवरती काय करेल? बॉन्ड तयार करेल आणि मला मिळेल काय? F जो आहे कॉपर बॉन्ड C ट्रिपल बॉन्ड C बॉन्ड R2. ओके, आता हा F. आता इथं या स्टेपमध्ये मी रिएक्शन करणार आहोत कुणाची? तर F आणि B ह्या दोघांची रिएक्शन मी करणार आहे. F आणि B ह्या दोघांची रिएक्शन करणार आहे. कोणती स्टेप येईल इथं? तर येईल ट्रान्समेटालेशन. कोणती स्टेप येईल इथे? ट्रान्समेटालेशन. ट्रान्समेटालेशनमध्ये काय होतं? कॉपरचा लिगँड हा पॅलाडियमकडे जाईल आणि पॅलाडियमचा X लिगँड हा कोणाकडे येईल? कॉपरकडे येईल आणि मला मिळेल काय? अशा प्रकारे हा प्रोडक्ट मिळेल. त्याला नाव दिलेलं आहे C. बघा, आता C मध्ये जर बघितलात तर C मध्ये हा R1 ग्रुप आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड R2 ग्रुप हे एकमेकांचे अपोजिट साईडला आहेत. एकमेकांच्या अपोजिट साईडला असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? ट्रान्स म्हणतो. एकमेकांच्या अपोजिट साईडला असतात तेव्हा काय म्हणतो आपण? ट्रान्स म्हणतो.
मग त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सीस. त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सीस. कसं होतं तर दाखवतो. हा एल ग्रुप जो आहे तर तो R1च्या ठिकाणी जातो आणि R1 जो आहे तो कोणाच्या ठिकाणी येतो, ह्या एल म्हणजे कोण आहे, लिगांड, ह्याच्या पोझिशनला येतो आणि त्याचं कन्वर्जन कशामध्ये होतं, सीस कन्वर्जन होतं, सीस आयसोमरमध्ये होतं. ओके, ह्या स्टेपला नाव दिलं आहे डी. आणि फायनल स्टेपमध्ये काय होतं, पॅलाडेनचा ऑक्सिडेशन स्टेट +2 तो थोडासा पॅलाडेन 0 ऑक्सिडेशन स्टेटपेक्षा अनस्टेबल असतो, त्यामुळे तो कन्वर्ट होतो कशामध्ये, एस रिजनरेट होतो कॅटलिस्ट पॅलाडियम L2 आणि शिल्लक काय राहील, रिडक्टिव्ह इलिमिनेशन होईल कुणाचं, तर R1 आणि हा R1 आणि तुमचा हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड हे दोन्ही एकत्र येतील आणि मला मिळेल काय, हा फायनल प्रोडक्ट. ह्या फायनल प्रोडक्टला आपण म्हणणार आहोत काय, सोनागाशिरा कपलिंग प्रोडक्ट. काय म्हणणार आपण याला, सोनागाशिरा कपलिंग प्रोडक्ट. ठीक आहे, इथं आपला हा टॉपिक एंड होतो. एक सेकंड. ओके, इथं आपला हा टॉपिक एंड होतो, म्हणजे जवळपास 4था टॉपिक हा संपल्यात जम आहे. कारण की पुढचा जो रेट्रोसिंथेसिस आहे तो मी परत सेम 3ला शिकवणार आहे तुम्हाला, त्यामुळे आता परत इथं घेऊन परत तिथं रिपीट करण्यात काय अर्थ नाही आहे आणि तो सिलेबसला पेपरला विचारणार सुद्धा नाही आहे, त्यामुळे आपण तो टॉपिक शिकण्यात जास्त वेळ वाया घालवायला नको. तर इथं हा 4था टॉपिक संपलेला आहे. उद्याच्या लेक्चरला मी नवीन टॉपिक सुरू करणार आहे. ओके.